नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2025साठी अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर पेपर जुलै 2024मध्ये जो काही पेपर झाला होता त्याचा ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगचा समावेश असणार आहे. यामध्ये संपूर्ण क्वेश्चन हे PYQचे असणार आहेत आणि जुलै 2024मध्ये जे क्वेश्चन विचारले होते तेच क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक पहिला आहे पोलीस भरतीचा. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. आणि हा मित्रांनो, संपूर्ण प्रश्न शेवटपर्यंत नक्की पहा. 100% तुम्हाला हे समजतील याची मी तुम्हाला 100% हमी देतो, गॅरंटी देतो. तर पहा मित्रांनो, आपण पाहणार आहोत अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये जुलै 2024मध्ये पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न. पहिला प्रश्न पहा मित्रांनो, सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. एक म्हणजे शिक्षक दिन कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यामध्ये येतो हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे गांधी जयंती कोण्या तारखेला असते आणि शिक्षक दिन कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मित्रांनो, शिक्षक दिन कोणत्या तारखेला असतो हे माहीत असलं पाहिजे. ते म्हणजे मित्रांनो 5 तारखेला. 5 तारखेला मित्रांनो पहा, 5 तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये 5 तारखेला शिक्षक दिन असतो आणि शिक्षक दिन आहे मित्रांनो या ठिकाणी शुक्रवारी. कोणवारी? हे शुक्रवारी. ठीक आहे. शिक्षक दिन जर शुक्रवारी जर असेल तर पहा, शिक्षक दिन जर शुक्रवारी असेल तर आपल्याला काय म्हणलेलं आहे, गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिना किती तारखेचा असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर सप्टेंबर महिना असतो मित्रांनो या ठिकाणी 30 तारखेचा. सप्टेंबर महिना असतो 30 तारखेचा. मग आता या ठिकाणी सप्टेंबरचे 5 दिवस या ठिकाणी झालेले आहेत, कारण की 5 सप्टेंबरपर्यंत, म्हणून या ठिकाणी 5 मायनस करा. आता 30मधून 5 गेल्याच्या नंतर राहिले किती मित्रांनो? 25 राहिले. किती राहिले? 25 राहिले. आता 25 राहिल्याच्या नंतर काय करायचं? आता ऑक्टोबरचे किती म्हणजे सप्टेंबरच्या नंतर लगेच ऑक्टोबर महिना येतो. त्याच्यामुळं सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर महिन्याचे फक्त 2 दिवस घ्यायचे आहेत, कारण की 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, म्हणून ऑक्टोबर महिन्याचे 2 दिवस पहा. सप्टेंबर महिन्याचे राहिलेले 25 दिवस, ऑक्टोबर महिन्याचे पहिले 2 दिवस, कारण की 2 ऑक्टोबरपर्यंतच आपल्याला या ठिकाणी गिनती करायची. म्हणून मित्रांनो याची करा बेरीज. याची बेरीज केल्याच्या नंतर किती आली मित्रांनो? 27 आली. आता हे 27 आल्याच्या नंतर याला काय करायचं मित्रांनो? 2ने कितने 7ने भाग द्यायचा, कारण की एक आठवडा 7 दिवसाचा असतो, म्हणून 7ने भाग देऊयात. म्हणजे 7 त्रिक मित्रांनो किती झाला? 21. 7 त्रिक 21 झाला. याचा अर्थ बाकी किती उरली मित्रांनो? 6. बाकी किती उरली? 6. ही बाकी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. भागाकार कितीचा गेला याच्यावरून काही घेणं देणं नाही. बाकी किती उरली ते महत्त्वाचं आहे. कॅलेंडरचे प्रश्न सोडत असताना 7नं जर भागलं तर 7 त्रिक 21. बाकी राहिला मित्रांनो 27मधून 21 गेला, राहिला 26. मग ही जी काय बाकी राहिली तर मित्रांनो किती राहिली? 6 बाकी राहिली. मग काय करूया? शुक्रवारपासून 6 दिवस पुढे जा किंवा एक वार पाठीमागे या. म्हणजेच मित्रांनो शुक्रवारपासून 6 दिवस पुढे जर गेलं तर पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. शुक्रवारच्या नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. कोणता वार येतो मित्रांनो? गुरुवार. ऑप्शन कितीमध्ये दिलेले? ऑप्शन क्रमांक 4मध्ये दिले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला काय म्हणतो? पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणी पूर्ण करेल? म्हणजे पुढीलपैकी कोणता जो काही पर्यायपैकी आहे तो श्रेणी पूर्ण करेल. म्हणजेच मित्रांनो याचं लॉजिक आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे सर्वप्रथम. मग काय करायचं? आता पहा काय दिलं आपल्याला? 26. 26च्या नंतर 50. 50च्या नंतर 82. म्हणजे मित्रांनो संख्या वाढत्या क्रमांकाने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग ज्यावेळेस संख्या वाढत्या क्रमांकाने असतात त्यावेळेस काय करायचं? आपल्याला सर्वप्रथम फरक काढायचा. पहा 26 आणि 50 याच्यामध्ये जर फरक जर पाहिला, 26 आणि 50मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 14चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 26 आणि 24मध्ये 26 आणि 50मध्ये कितीचा फरक आहे? 14चा फरक आहे. कितीचा फरक आहे मित्रांनो? या ठिकाणी 14चा. सॉरी 1 मिनिट. 24 या ठिकाणी पहा 26, 50 त्याच्यानंतर 82. याचा आपण फरक काढून घेऊयात. पहा मित्रांनो या दोघांमधला जर फरक जर आपण काढला तर हा येतो मित्रांनो 24चा. कितीचा येतो? 24चा येतो. कारण की 24चा फरक काय येतो? 24मधले 4 इकडे जर टाकले तर ते झाले 30. 30 आणि 20 50. 24चा फरक आला.
24च्या नंतर पहा मित्रांनो आता या दोघांमधला फरक घ्या. म्हणजेच 2मधून 0 गेला 2 राहिला, 8मधून 5 गेला 3 राहिला. किती आला मित्रांनो 32चा आला. आता या दोघांमधला फरक जर पाहिला तर तो कितीचा आहे मित्रांनो या ठिकाणी 8चा. कितीचा आहे मित्रांनो 8चा. मग पुढंच काय करूयात, पुढं सुद्धा कंटिन्यू 8चा करून पाहूयात. 8चा करूयात. 8चा केल्याच्या नंतर इथं किती येणार मित्रांनो 32 आणि 8 झाली 40. 40 म्हणजेच या 82मध्ये 40 मिळूयात. म्हणजेच 2 0 2 आणि 8 आणि 4 12. 8 आणि 4 किती 12. 122. ऑप्शनमध्ये 122 दिसते का कुठे पहा बरं. ऑप्शनमध्ये 122 आहे ऑप्शन क्रमांक 2मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. म्हणजेच मित्रांनो काय केलं आपण फरक काढला आणि फरकाचा फरक या ठिकाणी काढला. म्हणजे फरक आणि परत एकदा फरक म्हणजे 2 वेळेस आपल्याला फरक घेऊन याचं आन्सर आपल्याला मिळालेले ते म्हणजे मित्रांनो 122. ऑप्शन क्रमांक 2 होतो मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. सर्व प्रश्न मित्रांनो तुम्हाला स्वतः सोडून पाहिजे. ज्यावेळेस मी क्वेश्चन वाचेल त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आता पहा 3 नंबरचा प्रश्न. एका शाळेमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे. जर मुलींची संख्या 76 असेल तर मुलांची संख्या किती. आता इथं 2 गोष्टी तुमच्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला दिलं काय गुणोत्तर कोणास दिले मुली आणि मुले दिलेले. म्हणजे याचा अर्थ सर्वप्रथम काय आहेत मुली आहेत. मुली 1 मिनिट. सर्वप्रथम काय मित्रांनो मुली सर्वप्रथम काय आहेत मुली आणि त्याच्यानंतर काय आहेत मुले. ठीक आहे मुले दिलेले. मग काय म्हणले यांनी पहा. मग 4 जसे 5 आहे म्हणजे 4 आहेत मुली आणि 5 आहेत मुले अशा प्रकारे. मग त्यांनी काय दिले या ठिकाणी दिली आपल्याला मुलीची संख्या. मग मुलीची संख्या दिली. मुलीची संख्या किती दिली 76. मुलीची संख्या दिली 76. आता कोणाची संख्या दिली मुलीची दिली. मग मुलीची संख्या दिली तर मुलीचं गुणोत्तर किती आहे 4 म्हणून या 4नं भाग करा. पहा काय म्हणलं मी तुम्हाला मुलीची संख्या काय दिली 76. 76 दिली तर या 76 कोणाला भागायचं मुलीच्या जे काय प्रमाण आहे त्यानं भागायचं. आणि आपल्याला विचारलं मुलाचं प्रमाण इथं किती दिलेलं आहे 5. मग याला मुलाची संख्या काढायची म्हणून 5च्या प्रमाणाने याला गुणायचं. का गुणायचं कारण की आपल्याला मुलीची संख्या दिली म्हणून त्या मुलीचं प्रमाण आहे 4 म्हणून 4नं त्या संख्येला भाग द्यायचा. आणि आपल्याला मुलाची संख्या विचारली म्हणून मुलाचं प्रमाण आहे 5 याला 5नं गुणाकार करायचा. मग पहा मित्रांनो 4 1 4 राहिला मित्रांनो किती 7मधून 4 गेला 3 राहिला म्हणजे झाला 36. 4 9 36. 4 9 36. 19चा भाग गेला. कितीचा भाग गेला मित्रांनो 19चा भाग गेला. मग 19 गुणाकारामध्ये जर 5 जर केलं तर 19 5च्या किती येते मित्रांनो 19 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 19 5च्या 95. 19 5च्या मित्रांनो किती येतं 95. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 95. म्हणजे एका शाळेमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4 जसे 5 आहे. जर मुलीची संख्या 76 असेल तर मुलाची संख्या किती. तर मुलाची संख्या त्या शाळेमध्ये असणार आहे 95. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो आता आपली सिरीज ही अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे. PYQ क्वेश्चन पोलीस भरतीचे आपण कंटिन्यू या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सरळ सेवेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. 4 नंबरचा प्रश्न पहा. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता पर्याय योग्य असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग पहा आता या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता पर्याय योग्य असेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग काय करायचं पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आपल्याला 2 8 26 80 आणि पुढची संख्या काय असेल अशा स्वरूपाचं आपल्याला या ठिकाणी विचारले. मग आता काय करायचं पहा लक्ष दे थोडंसं. आता पहा या ठिकाणी काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं संख्या काय दिली 2 8 26 आणि 80. काय करूयात मित्रांनो आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं याचा फरक काढायचा. सर्वप्रथम काय करायचं आपल्याला फरक काढायचा. मग 2 आणि 8मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 6चा फरक आहे 6चा बरोबर आहे. आणि 8 आणि 26मध्ये कितीचा फरक आहे तर 8 आणि 26मध्ये जर पाहिला तर तो कितीचा फरक आहे मित्रांनो 18चा. कितीचा आहे मित्रांनो 18चा फरक आहे. त्याच्यानंतर 26 आणि 80मध्ये जर फरक जर पाहिला तर तो कितीचा फरक येतो मित्रांनो पहा 10मधून 6 गेला 4 राहिला. त्याच्यानंतर आता 8मधून एक हातचा इथं घेतला होता म्हणजे इथं झाला 7. 7मधून 2 गेला 5 राहिला. कितीचा झाला मित्रांनो 54चा फरक झाला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे 6 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 6 त्रिक 18. 18 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 18 त्रिक 54. 18 त्रिक 54. मग काय करूयात मित्रांनो 54 गुणाकारामध्ये 3 करूयात. 54 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर पुढची संख्या ऑप्शनमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे 3 चोक 12 12 शिल 2 हातचा आला 1. परत 3 5 15 15 1 16 162 पर्यायामध्ये जर असेल तरच आपलं लॉजिक या ठिकाणी असणार आहे. अन्यथा मित्रांनो या ठिकाणी दुसरं लॉजिक आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे 162 ऑप्शनमध्ये आहे का हे पहा. काय केलं आपण
2चा 8चा फरक आला 6, त्याच्यानंतर 8 आणि 26चा फरक आला या ठिकाणी 18, 26 आणि 80चा फरक आला 54. आता 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 54 त्रिक 162. आता ऑप्शनमध्ये 162 ऑप्शन आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पहा, ऑप्शनमध्ये 162 ऑप्शन नाही, याचा अर्थ हे जे काही लॉजिक आहे मित्रांनो आपलं चुकलेलं आहे. हे जे काही लॉजिक आपल्याला लागलं तर हे लॉजिक चुकीचं आहे. हे लॉजिक चुकीचं आहे, मग आपल्याला दुसरं लॉजिक या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. मग काय करायचं पहा, 2 गुणाकारामध्ये 3 करा. 3 दोन्ही किती आलं मित्रांनो 6. 6 आल्याच्या नंतर आपल्याला 6चा 8 कसा करता येईल तर यामध्ये 2 मिळवायचे. 2 मिळाल्याच्या नंतर किती होणार या ठिकाणी 8 होणार. पहा, लक्ष द्या थोडं. 8 होणार. काय केलं आपण, 2 गुणाकारामध्ये 3 केला. 3 दोन्ही 6, 6 प्लस 2 8. त्याच्यानंतर आता पुढची संख्या आपली 8. 8 गुणाकारामध्ये 3 करा. मग 8 गुणाकारामध्ये 3 जर केला तर 8 त्रिक किती येते मित्रांनो 24. लक्ष द्या, 8 त्रिक 24. आणि त्यामध्ये इथं पहिल्यांदा 2 प्लस केला म्हणून इथं सुद्धा 2 प्लस करूयात. म्हणजेच काय झालं मित्रांनो या ठिकाणी 26 झाला. म्हणजेच 8 26 आलं ना. त्याच्यानंतर आता 26 गुणाकारामध्ये 3 करा. 26 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 3 सक 18, 18 शिल 8 हातचा आला 1. 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7. किती झाला मित्रांनो 78. मग 78 प्लस 2 करा. झाला मित्रांनो या ठिकाणी 80. किती झाला 80. आता काय करा मित्रांनो 80 गुणाकारामध्ये 3 करा. 80 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 8 0 3 0 0 आणि 8 त्रिक 24, 240. 240 प्लस 2 करा. 240 प्लस 2 जर केलं तर ते येतं मित्रांनो 242. किती येतं 242. म्हणजेच मित्रांनो आपण काय करत आहोत, जी संख्या दिली त्याला 3 गुणत आहोत आणि त्यामध्ये प्लस 2 करत आहोत. जी संख्या दिली त्याला 3 गुणायचं, त्यामध्ये प्लस 2 करायचे. अशा स्वरूपामध्ये हे आपण सोडवलं तर या ठिकाणी याचं उत्तर आलं 242. परंतु हे उत्तर तुम्हाला ऑप्शनमध्ये असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो दुसऱ्या लॉजिकनुसार आपण पाहिलं होतं ते म्हणजेच काय करत, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 54 त्रिक 162. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये पाहिलं. परंतु 162 ऑप्शनमध्ये नव्हतं म्हणून ते लॉजिक या ठिकाणी लागणार नाही. जर ते ऑप्शनमध्ये जर असतं तर ते लॉजिक आपल्याला या ठिकाणी लागलं असतं. संख्या मालिकेचा प्रश्न सोडत असताना तुम्हाला ऑप्शनचा आधार घेणं हे खूप गरजेचं असतं. मग पहा मित्रांनो आता आपण काय करतोय, या दोघांचा गुणाकार केला 6ला, 6 मध्ये 2 प्लस केला 8 आला. म्हणजे ज्या ठिकाणी 8 आपल्याला दिलेला आहे. तर असंच प्रकारे समोरसुद्धा प्रक्रिया केली म्हणजे 2 संख्येचा एका संख्येची पुढच्या संख्येची तिप्पट केली, त्यामध्ये 2 मिळवले, तिप्पट केली 2 मिळवले. तर त्याच प्रकारे आपलं उत्तर आलं 142. मग आता या ठिकाणी 142 म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे का पहा. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांकामध्ये दिलेले आहे 242. म्हणजेच मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. या ठिकाणी पहा 242 आपलं उत्तर आलेलं आहे आणि तेच उत्तर ऑप्शनमध्ये आहे, म्हणजेच हेच उत्तर आपलं असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो लॉजिकपर्यंत कशा स्वरूपामध्ये पोहोचायचं हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आता पाहूयात मित्रांनो पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो. पुढचा प्रश्नसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. विसंगत पद ओळखा. विसंगत पद ओळखा. मित्रांनो याचं विसंगत पद तुम्हाला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी जे काही संख्या दिलेली या संख्याचं काय लॉजिक आहे, म्हणजेच 21चा 24 कसा झाला किंवा 24चा 21 कसा झाला किंवा ह्या 22चा 44 कसा झाला. तुम्ही म्हणाल की 22 दोन्ही 44, परंतु बाकीचं सुद्धा लॉजिक लागतं का. मग काही विद्यार्थी काय करतील पहा 21 दोन्ही 42, 42 म्हणजे काय करा हे उलटं पहा. 21 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर किती येतं मित्रांनो 42 येतं. मग या 42ला आपण काय करूयात उलटं करूयात म्हणजे 2 आणि 24. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 24 दिलं. आता हेच लॉजिक पुढं चालणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच 22 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर ती किती मित्रांनो 22 दोन्ही 44. आता याला उलटं जरी केलं तर त्याचं उत्तर 44च येणार आहे 44. म्हणून या ठिकाणी ह्या 2 पर्यंत ह्या जोड्या या लॉजिकनुसार बरोबर आहेत. आता तिसरी जोडी पहा 23 गुणाकारामध्ये 46. 23 दोन्ही 46 झालं. 46 झाल्याच्या नंतर मित्रांनो काय झालं हे 6 आणि 4 म्हणजे 64 झालं. परंतु इथं 62 दिलेलं आहे. मग काय करता तुम्ही डायरेक्ट याला चूक करता, परंतु पुढची सुद्धा जोडी आपल्याला चेक करणं गरजेचं असणार आहे कारण की विसंगत पद ओळखायचं आहे. मग काय करा आता 24 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर ते येतं मित्रांनो 24 दोन्ही 48. 24 गुणाकारामध्ये 2 करा. 24 गुणाकारामध्ये 2. 24 दोन्ही किती येते मित्रांनो 24 दोन्ही 48. 24 दोन्ही 48. म्हणजेच मित्रांनो आता काय करायचं या ठिकाणी 4 लिहा आणि नंतर 8 लिहा. 4 लिहा आणि 8 लिहा. तर पहा मित्रांनो याचं काय केलं 24 दोन्ही 48. 48 लिहिलं याचा अर्थ आपण उलट्या संख्या केल्या म्हणजे ते काय झालं मित्रांनो या ठिकाणी 24 दोन्ही 24 दोन्ही 48. 24 दोन्ही किती झालं मित्रांनो 48. 24 दोन्ही
24 दोन्ही 48. आता काय करूयात आपण या 48ला उलटं करूयात, म्हणजे 8 सुरुवातीला लिहूयात आणि 4 नंतर लिहूयात. किती झाला मित्रांनो? 84 झाला. म्हणजेच या दोन संख्येचा, ह्या पहिली जी काही संख्या आहे त्याची दुप्पट केली आणि त्याचं उलट केलं, म्हणजेच 21 दोन्ही 42, 42चे उलटे केले झाले 24. त्याच्यानंतर 22 दोन्ही 44, 44चे उलटे केले तर ते 44च राहणार. त्याच्यानंतर 23 दोन्ही 46, 46चे उलटे केले 64 झाले. इथं किती दिलेले मित्रांनो? 62 दिलेले. त्याच्यानंतर इथं पहा 24 दोन्ही 48, 48चे उलटे केले ते झाले 84. म्हणजेच मित्रांनो याचं लॉजिक असणार आहे, म्हणजेच याचं काय करा, पहिली जी काही संख्या म्हणजे तुम्हाला ही जी काही 21 संख्या दिली म्हणजे लहान संख्या दिली त्याची दुप्पट केली आणि ती उलटे क्रमांकाने लिहिली. ठीक आहे. तर मात्र ऑप्शन क्रमांक 3मध्ये तशी प्रक्रिया केलेली नाही. ऑप्शन क्रमांक 3मध्ये तशी प्रक्रिया केली नाही. म्हणजेच या ठिकाणी 23 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 23 दोन्ही 46 येतं. किती येतं मित्रांनो? 23 दोन्ही 46. म्हणजेच या ठिकाणी इथं काय पाहिजे होतं? 64 पाहिजे होतं, कारण की 6 पहिल्यांदा आणि 4 नंतर. पण तसं या ठिकाणी दिलेलं आहे का? नाही दिलेलं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलं ते योग्य ॲन्सर असणार आहे. म्हणजे विसंगत पद आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3चं. पुढचा प्रश्न पाहूयात. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 6 नंबरचा प्रश्न पहा. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण क्वेश्चन ही तुम्हाला समजणार याची मी गॅरंटी घेतो. आता पहा, खालील संख्या मालिकेतील सर्वात मोठी संख्या शोधा. सर्वात मोठी संख्या तुम्हाला या ठिकाणी शोधायची. आता सर्वात मोठी संख्या शोधायची कशी या ठिकाणी लक्ष द्या थोडं. आता सर्वात मोठी संख्या शोधायची कशी तर पहा मित्रांनो आपल्याला काय करायचं? 13 भागाकारामध्ये 21 करा. 13 भागाकारामध्ये 21. आता 21नं 13ला भाग जाणार का? नाही जाणार. म्हणून 0 या ठिकाणी घेऊन इथं पॉईंट देऊयात, म्हणजेच या ठिकाणी 130 होणार. मग पहा 21नं जर आपण जर या ठिकाणी भाग जर दिला तर कितीचा भाग जाणार मित्रांनो? 21 21 42 21 63 21 84 21 5 5 21 सक्क 2600. 21 सक्क 2600. 2600 म्हणजे 126मधून 130 गेला, किती राहिला मित्रांनो? 4 राहिला. म्हणजेच झाला किती? 40. म्हणजेच 21 21 21 दोन्ही 46, परंतु या ठिकाणी काय होतो? 40 होतो. तर 46 त्या ठिकाणी मोठं होतं. मग 21 21 21 दोन्ही 42 म्हणजेच 21 1 21 इथपर्यंतच घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या दिली आपल्याला 11 भागाकारामध्ये 17. भागाकारामध्ये 17 दिली. मग पहा आता या ठिकाणी सुद्धा 11 आणि 17 जर भाग जर दिला तर जाणार नाही, म्हणून या ठिकाणी 0 देऊन पॉईंट देऊन या ठिकाणी एक 0 द्या. 0 दिल्याच्या नंतर पहा 17 1 17 34 17 3 51 17 चौक 68 17 5 85 17 सक्की दुवदर्शे 17 सक्की दुवदर्शे म्हणजे 17 गुणाकारामध्ये 6 जर केलं तर ते 102 येतं. 110 मधून 102 गेला राहिला मित्रांनो 8. 8 म्हणजेच 80. 8 म्हणजेच 80. मग 17 1 17 34 17 3 51 17 चौक 68 17 5 85 म्हणजे 5नं जर भाग जर दिला तर तो 85 होतो, परंतु आपल्याला 80पर्यंतच पाहिजे. मग 17 1 17 34 17 51 17 चौक 68 17 चौक 68 म्हणजे हे झाला मित्रांनो 64. किती भाग बसला आपला? 64चा भागला. आता काय करायचं? परत तिसऱ्या क्रमांकाचा काय आपल्याला 9 भागाकारामध्ये 13. आता 13ने जर 9ला भाग जर दिला तर जाणार नाही, म्हणून इथं 0 पॉईंट द्यायचा आणि इथे 0 द्यायचा. झाला 90. मग 13 26 13 39 13 54 13 5 65 13 78 13 7 91. 7नं जर भाग दिला तर 91 म्हणजे 90पेक्षा मोठी व्हायली, म्हणजे 13 7 91 येते. तर ते सक्कूम 78 6. आता 78. मग मला सांगा 90मधून 78 गेला 22 राहिला. 22 राहिल्याच्या नंतर त्याच्यावर 0 गेला 220 झाला. मग 13 26 39 13 54 13 65 13 78 13 7 91 13 8 4 दर्शे 13 9 17 दर्शे 13 9 17 दर्शे म्हणजे 117. म्हणजे 120पेक्षा 117 या ठिकाणी बसतो, त्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणून 9 आला इथं. आता बाकी किती उरली किंवा त्याला पुढचा भागाकार देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मित्रांनो पहा किती राहिला या ठिकाणी 7 भागाकारामध्ये 12. आता 7ला जर 12ने भाग जर दिला तर भाग जाणार नाही, म्हणून या ठिकाणी 0 देऊयात आणि पॉईंट देऊन या ठिकाणी 0 देऊयात. मग 12 पंचे 60 12 सक्कूम 72 म्हणजे 6चा भाग जर दिला तर तो कितीचा? 72चा व्हायला, परंतु 70पेक्षा 72 मोठे आहेत, म्हणून त्याच्यापेक्षा लहान कोणते आहे तर 12 सक्कूम 72 म्हणजे 12 पंचे 60 12 पंचे 60. आता जर मित्रांनो पाहिलं इथं 5 आहे, याचा अर्थ ही संख्या सर्वात लहान असणार. हे तुम्हाला या ठिकाणी फिक्स झाले, म्हणजे हे उत्तर आपलं नसणार आहे. कारण की आपल्याला त्यांनी काय विचारलं? सर्वात लहान संख्या जर विचारली असती तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर लिहावं लागलं असतं. सर्वात मोठी संख्या विचारली म्हणून काय करायचं? पॉईंटच्या नंतरची मोठी संख्या कोणती? पहा पॉईंटच्या नंतरची 61,
त्याच्यानंतर 64, त्याच्यानंतर 69. मग मला सांगा 61, 64 आणि 69 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर साहजिक 69 असणार आहे. म्हणजेच 69 कोणापासून झालं? तर ते झालं मित्रांनो 9 भागाकारामध्ये 13 पासून, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच या संख्यामधली सर्वात लहान संख्या आहे ती म्हणजे 0.5 म्हणजे 0.50 आणि ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. मग सर्वात लहान जर संख्या विचारली असती तर 7.12 असती, परंतु आपल्याला विचारले सर्वात मोठी संख्या 0.69 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, कारण की 9 भागाकारामध्ये 13 पासून ती संख्या बनलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 रुपये आहे, तर ती रक्कम दशादशी किती दराने ठेवली होती? आता पहा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यातील फरक दिलेला आहे आणि 2 वर्षासाठी सरळ व्याज, चक्रवाढ व्याजातील फरक दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं? मग व्याजाचा दर किती होता हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. व्याजाचा दर किती होता? तर असं उत्तर काढत असताना आपल्याला काय करायचं? फरक कितीचा आहे मित्रांनो? या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला फरक सर्वप्रथम काढून घ्या. 1800 आणि 1890 यामध्ये कितीचा फरक आहे? तर 90चा फरक आहे मित्रांनो. कितीचा फरक आहे? 90चा फरक आहे. पहा, लक्षात द्या काय म्हणतो मी तुम्हाला, 2 वर्षाचं दिलेले म्हणून काय करूया? 2 वर्षाचा फरक काढा. 1800 आणि 90, 1890 यामध्ये फरक कितीचा आहे मित्रांनो? 90चा फरक आहे. मग 90 गुणाकारामध्ये 100 करा. पहा, 90 गुणाकार म्हणजेच या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधील फरक गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये काय करायचं? तर भागाकारामध्ये करायचं 1 वर्षाचं सरळ व्याज. मला सांगा 2 वर्षाचं सरळ व्याज आहे 1800 रुपये, तर 1 वर्षाचं सरळ व्याज किती असणार? 900 रुपये. साहजिक आहे ना, बरोबर आहे. पहा, 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे? 1800 रुपये. 1 वर्षाचं सरळ व्याज किती असणार? 900 रुपये. कसं? तर पहा, परत एकदा सांगतो. पहा, 2 वर्षाचं किती आहे मित्रांनो? 2 वर्षाचं आहे 1800. 2 वर्षाचं 1800. आपल्याला 1 वर्षाचं काढायचं म्हणून याला 2 भाग द्या. 2 भाग दिला तर ते किती आलं मित्रांनो? 900 आलं. किती आलं मित्रांनो? 900. मग मी तुम्हाला काय सांगितलं? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधला जो काही फरक आहे तो आला आपला 90. म्हणजे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज यामधील फरक गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 1 वर्षाचे सरळ व्याज. मग 1 वर्षाचं सरळ व्याज आहे 900 रुपये. किती आहे मित्रांनो? 900 आहे. 900 आहे. मग काय करा? हा 90 कटला, हा 90 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, राहिला किती मित्रांनो? 10. म्हणजेच या ठिकाणी ती रक्कम दशादशी 10% दराने ठेवली होती. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. लगेच मित्रांनो पाहूयात आपण पुढचा प्रश्न. मित्रांनो, जर तुम्हाला संपूर्ण प्रश्न जर तुम्हाला आवडत असतील किंवा हे प्रश्न जर तुम्हाला समजत असतील तर 100% मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या वर्गमित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, अशी मी तुम्हाला एक विनंती करतो. तर पहा मित्रांनो, जर 2x आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. हा माझा पहिला तुम्हाला एक विनंती असेल की मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेअर करा, चॅनलला लाईक करा किंवा या ठिकाणी सबस्क्राईब करा. हे मी तुम्हाला सांगण्याची ऐवजी मित्रांनो तुम्हाला सबस्क्राईब करायचं करा, नसेल करायचं नका करू, लाईक करायचं करा, मात्र करायचं का नका करू. परंतु मित्रांनो मी तुम्हाला एक आवर्जून सांगेल की मित्रांनो तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ज्यावेळेस मी क्वेश्चन वाचतो त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. ही मात्र विनंती तुम्हाला करतो. ठीक आहे. तर पहा, आता तुम्हाला काय म्हणलं, जर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर XY आणि Z बरोबर किती? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2x ची किंमत आणि 3y ची किंमत आणि 4x ची किंमती समान आहेत हे तुम्हाला सर्वप्रथम समजणं गरजेचं आहे. नाहीतर मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर काढता येणार नाही. बरोबरचं चिन्हच याचा अर्थ काय सांगतो की ही संख्या बरोबर ही संख्या, म्हणजे ह्या संख्या सेम आहेत, या संख्यामध्ये बदल नाही आहे, याचा अर्थ हा होतो. लक्षात ठेवा, म्हणजे 2x बरोबर 3y बरोबर 4z, म्हणजे या तिन्ही संख्या तुम्हाला दिली ह्या संख्या सेम आहेत. आता जर मित्रांनो संख्या सेम जर असतील तर आपल्याला काय करावं लागेल? 2x 3y आणि 4z ह्या संख्या काय आहेत मित्रांनो? समान आहेत. ह्या संख्या कशा आहेत मित्रांनो? समान आहेत. ह्या संख्या कशा आहेत मित्रांनो? समान आहेत. आता ह्या संख्या जर समान असतील तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं? समान म्हणजे याचा लसावी काढायचा. याचा काय करायचा? लसावी काढायचा. मग मित्रांनो 2, 3 आणि 4 यांचा लसावी किती येणार? तर यांचा लसावी येणार 12. किती येणार मित्रांनो? आता लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, यासाठी मित्रांनो आपली बेसिकचे व्हिडिओ ते पाहणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. म्हणजे 3 आणि 3, 2, 4 यांचा जो काही लसावी आहे तो आहे मित्रांनो 12. किती आला मित्रांनो? यांचा लसावी आला 12. मग मला सांगा 12 आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो? ह्या 2x हे पहा, 2x बरोबर किती आहे मित्रांनो? 12 बरोबर आहे 12. मग काय करायचं आता?
2x बरोबर 12. मग हे 2 तुम्हाला जे काही गुणाकारामध्ये इकडे भागाकारामध्ये जातील, मग याला 2 भाग द्या म्हणजे या ठिकाणी 2 निघून जातील. इथं जर आपण 2 भाग जर दिला तर कितीचा गेला मित्रांनो, 6चा भाग गेला. इथं सुद्धा तसंच करा, म्हणजे 3y बरोबर 12. 3y बरोबर 12. 12 भागाकारामध्ये 3 जर केला तर 3 चोक 12, 4 आला. त्याच्यानंतर इथं काय करा, 4z बरोबर 12. 4नं जर आपण 12ला भाग जर दिला तर कितीचा जाणार, 4 त्रिक 12, 3चा भाग गेला. याचाच अर्थ x बरोबर 6, y बरोबर 4 आणि y बरोबर 4 आणि z बरोबर 3. म्हणजे याचं प्रमाण आहे 6, 4, 4, 3. ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिले पहा, 6, 4, 4, 3. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा परत एकदा सांगतो, आता बरोबरचं चिन्ह याचा अर्थ ह्या संख्या बरोबर आहेत. संख्या बरोबर असतील म्हणजे ह्या संख्येची जी काही किंमत ही सारखीच असणार आहे. मग या संख्येची किंमत जर सारखी जर असेल तर त्याचा आपल्याला लसावी काढायचा. मग 2, 3, 4 याचा लसावी आला 12. 12 आल्याच्या नंतर या 2नं म्हणजेच 2नं 12ला भागलं 6 आला. त्याच्यानंतर या 3नं 12ला भागलं 4 आला. या 4नं 12ला भागलं 3 आला. म्हणजे याचं प्रमाण आलं 6 जसे 4, 4 जसे 3. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. चला पुढचा प्रश्न लगेच आता आपण पाहूयात. पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो. पुढचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एक संख्या 45% वाढवली. पहा एक संख्या आहे ती 45% वाढवली तेव्हा, म्हणजेच कंडिशन काय दिलं, एक संख्या आहे ती संख्या 45% वाढवली तेव्हा ती किती झाली, तर तिची किंमत 116 रुपये होती. तर ती संख्या कोणती. म्हणजेच मित्रांनो आपण जी काही संख्या वाढवली ती संख्या 45% वाढली. म्हणजे ती संख्या आपल्याला माहीत आहे का, नाही माहीत. म्हणजे ती संख्या काय असणार, 100% आपण मानूयात. 45% होती तर काय करूयात आपण, 100% आणि 45%. म्हणजेच किती झाले मित्रांनो, 145%. म्हणजेच एक संख्या 45%ने वाढवली म्हणजे 100वर 45 वाढले म्हणजे 145. म्हणजे 145% बरोबर किती झाला मित्रांनो, 116 झाला. 116 झाला. परंतु आपल्याला काय विचार, ती संख्या विचारली, पण ती संख्या आपल्याला माहिती आहे का, नाही. मग 100% बरोबर किती. मग काय करायचं, 100% बरोबर किती, कारण की कोणती संख्या काय 100% असते. 100% बरोबर किती. तर पहा मित्रांनो, याचा करा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करायचा, याचा अर्थ आपल्याला आता काय करायचं, तर तिरपा गुणाकार करायचा म्हणजे 116 गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये काय करायचं, तर भागाकारामध्ये 145. आता मित्रांनो तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्या संख्येला 5ने भाग जातो, म्हणून 5ने भाग देऊयात. तर 5 1 5, 5 2 14, 5 1 5 5 5 2 10, 5 2 किती मित्रांनो 10. आता 14 मधून 10 गेला, किती राहिला मित्रांनो, 4 राहिला. म्हणजे इथं झाला 45. 5 नवा किती झाला मित्रांनो, 45. 5 नवा 45. मग 5 1 5, 5 2 10 आणि हा 0 जशाच तसा राहिला. ठीक आहे. मग मित्रांनो आता 29चा पाडा तुम्ही म्हणा, 29 चोक 116. म्हणजे 29चा पाडा जर 4 वेळेस जर तुम्ही जर बोलला तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो 116. म्हणून या ठिकाणी आला 4 भाग गेला 4चा. आता काय राहिला मित्रांनो, 4 गुणाकारामध्ये 20 म्हणजेच 20 चोक 80. 20 चोक 80 म्हणजे ती मूळ संख्या आहे मित्रांनो 80. ती मूळ संख्या आहे मित्रांनो 80. आता मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता तुम्ही काय करू शकता मित्रांनो, 80% ही 80% 80 जे आहेत मूळ संख्या आपली 80, या 80चे 45% काढा. 80चे 45% काढा आणि त्या 80 मध्ये प्लस करा. तुमचं उत्तर मित्रांनो 116 येणार. किती येणार तुमचं उत्तर, 116 येणार. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात. पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो, 10 नंबरचा प्रश्न. जर ASB बरोबर 3/4 आणि BC बरोबर 5/6 तर आता या ठिकाणी AC काढायचं. पहा आपल्याला AC बरोबर किती. या ठिकाणी पहा चुकीचे, या ठिकाणी A आणि C बरोबर किती, याचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग पहा काय करूयात आपण, सर्वप्रथम काय करूयात, या ठिकाणी पहा A, B आणि C. ABC ह्या तीनच तुम्हाला अंक या ठिकाणी दिसत आहे, अल्फाबेट 3 दिसत आहे. मग काय केलं आपल्याला, AB काय दिलं मित्रांनो 3/4 दिलेलं आहे, 3/4. आणि BC काय दिलं मित्रांनो 5/6 दिलं. BC 5/6 आहे म्हणजे Bची किंमत आहे 5, Cची किंमत आहे 6. मग Bच्या खाली लिहा मित्रांनो या ठिकाणी 5 काय म्हणतो पहा, Bच्या खाली लिहा 5 आणि त्याच्या Cच्या खाली लिहा मित्रांनो 6. ही झाली मित्रांनो आपली मांडणी. आता मांडणी झाल्याच्या नंतर करायचं काय,
आता मांडणी झाल्याच्या नंतर करायचं काय, तर मित्रांनो या 3नं या ठिकाणी 3नं 5ला गुणाकार करा, 4नं 5ला गुणाकार द्या आणि या ठिकाणी 4नं +6ला गुणाकार करा. म्हणजेच काय करायचं, असा गुणाकार असा गुणाकार असा गुणाकार म्हणजे झिगझॅग गुणाकार करायचा. तुम्हाला काय करायचं, झिगझॅग गुणाकार. म्हणजेच मित्रांनो आता याचा आपण गुणाकार करूयात. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 5 जर केला तर 3 5 15 म्हणजे याचं प्रमाण आलं 15. बीचं प्रमाण किती येणार, 4 गुणाकारामध्ये 5 5 चोक 20 5 चोक 20 आणि 4 गुणाकारामध्ये 6 म्हणजेच याचा अर्थ 6 चोक 24 6 चोक 24 म्हणजेच एचं प्रमाण आहे 15, बीचं प्रमाण आहे 20, सीचं प्रमाण आहे 24. आपल्याला विचारलं ए आणि सीचं प्रमाण. एचं प्रमाण आहे 15, एचं प्रमाण आहे 15, सीचं प्रमाण आहे 24, सीचं प्रमाण आहे 24. पण ऑप्शनमध्ये तुम्हाला 15 आणि 24 कुठं दिसतं का, नाही दिसत. मग याला संक्षिप्त रूप देऊयात. संक्षिप्त रूप द्यायचं याचा अर्थ आपल्याला काय करावं लागणार, संक्षिप्त रूप द्यायचं याचा अर्थ आपल्याला करावं लागणार. याला मित्रांनो आता 15 आणि 24 याला भाग जाणारी कोणती एक संख्या आहे, तर ती संख्या आहे मित्रांनो 3. ती संख्या कोणती आहे, 3. मग 3नं भाग दिल्याच्या नंतर 3 5 15, 3 8 24 म्हणजे 5 जसे 8 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती, 5 जसे 8 असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. याला 3 भाग दिल्याच्या नंतर मग 5 जसे 8 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपण अतिशय सावकाशपणे आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल अशा ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून मित्रांनो आता पोलीस भरती येण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी आहे. या महिन्यामध्ये मित्रांनो तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होईल आणि 100% तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही आतापासून कंटिन्यू अभ्यास केला तर. आपण मित्रांनो संपूर्ण PYQ क्वेश्चन आपल्या चॅनलवर घेणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपलं चॅनल इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. तसंच आपण काय करणार आहोत, GMC छत्रपती संभाजीनगर मुद्रांक शुल्क विभाग या विभागासाठी सुद्धा TCS आणि IBPSचे PYQ क्वेश्चन एक ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण सकाळी किंवा संध्याकाळी व्हिडिओ टाकूयात. म्हणजे कुठला तरी दिवसातून एक व्हिडिओ पोलीस भरतीसाठी किंवा दुसऱ्या दिवसाचा म्हणजे एक दिवस पोलीस भरतीचा व्हिडिओ, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मुद्रांक शुल्क म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसार गणित आणि बुद्धिमत्ता असे कंटिन्यू आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्याला त्याचा 100% फायदा होईल, तुम्ही कुठल्याही पदाची तयारी करत असाल तरीसुद्धा. आता पहा 11 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. तो प्रश्न काय म्हणतो पहा, आठवड्याची सुट्टी वगळता. पहा आठवड्याची सुट्टी वगळता काय म्हणेल पहा, प्रश्न काय म्हणतो पहा, आठवड्याची सुट्टी वगळता. पहा आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार. पहा आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार, एक मिनिट, सोमवार, पहा सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार किती दिवस होतात तर मित्रांनो या ठिकाणी 5 दिवस होतात. किती म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार किती दिवस होतात मित्रांनो, 5 दिवस होतात. किती दिवस होतात, 5 दिवस होतात. हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग काय म्हणते पहा, सोमवार ते शुक्रवार या दिवशी नितीन बाईकने स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जा-ये करताना रोज 120 किलोमीटर चालतो. किती, रोज 120 किलोमीटर चालतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनांनी 90,000 किलोमीटरचा प्रवास केला असेल तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नितीनने किती प्रवास केला. महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि खूप छान असा क्वेश्चन आहे मित्रांनो. कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न आहे. आता या क्वेश्चनमधली कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो, थोडंसं लक्ष द्या. एकूण आठवडे किती आहेत मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आठवडे दिले तर 12. यामध्ये आठवडे पहा, या ठिकाणी दिले पहा 12 आठवडे, हे दिसते तुम्हाला 12 आठवडे या ठिकाणी दिलेत. मग काय म्हणते, सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार म्हणजेच 5 दिवस. मग काय करते, एका दिवसामध्ये जा-ये करताना 120 किलोमीटर. मग 5 दिवसामध्ये किती होणार पहा बरं, सांगा बरं तुम्ही. म्हणजेच 5 दिवस म्हणजे 5 दिवसाचा आपल्याला आठवडा दिलेला आहे. म्हणजे 120 गुणाकारामध्ये 5 करा, म्हणजेच 12 शून्य शून्य म्हणजे 5 शून्य शून्य आणि 12 पंचे 60 म्हणजे मी किती आलं मित्रांनो, 600. म्हणजेच याचा अर्थ शुक्रवारपासून सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 5 दिवसाचे, एका दिवसाचे 120 म्हणजेच 5 दिवसाचे होणार 600. जाय म्हणजे चक्रा 600 किलोमीटर झाल्या 5 दिवसाच्या. मग 5 दिवसाच्या 600 किलोमीटर झाला, 5 दिवसाचा आपल्याला आठवडा दिला. आपल्याला काय म्हणलं त्यांनी, 12 आठवड्याचे म्हणून याला काय करूयात, एका आठवड्यामध्ये 600 किलोमीटर तर 12 आठवड्यामध्ये किती, मग 12 शून्य शून्य 12 शून्य शून्य 12 72. म्हणजेच मित्रांनो 12 आठवड्यामध्ये त्याची ऑफिसला जाण्याची एजा जर त्यांनी जर केली एका दिवसाला 120 किलोमीटर म्हणजेच 12 आठवड्यामध्ये त्याचे 7200 किलोमीटर प्रवास होणार. किती, 7200 किलोमीटर. मग 12 आठवड्यामध्ये जर 7200 किलोमीटर प्रवास होणार असेल, परंतु त्यांनी काय केलं, 9000 किलोमीटरचा प्रवास केला. 9000 किलोमीटरचा प्रवास केला, याचा अर्थ 9000 मधून आपण 7200 मायनस करूयात म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. पहा मित्रांनो, हे 9000
9,000 यामधून 7,200 रुपये आपल्याला काय करायचे मायनस करायचे 7,200 किलोमीटर मायनस करायचं. 0शीला 0 0शीला 0. आता शून्यामधून 2 जात नाही म्हणून 9 मधला हातचा 1 इथं घेतला, इथं झाली 10. 10मधून 2 गेला 8 राहिला. 10मधून 2 गेला 8 राहिला. 9 मधला हातचा इथं दिला होता म्हणून 9च्या ठिकाणी 8 झाला. 8मधून 7 गेला 1 राहिला. म्हणजेच या ठिकाणी 1,800 किलोमीटर त्याने अतिरिक्त प्रवास केलेला आहे. म्हणजेच 1,800 किलोमीटर त्यांनी दिलेल्या या ठिकाणी काय केलेलं त्यांनी दर्शवलेला पर्याय आपल्याला दर्शवतो. याचा अर्थ त्यांनी एकूण ठरलेल्या कामापैकी 1,800 किलोमीटर एवढा प्रवास त्यांनी जास्त केलेला आहे. म्हणजे 1,800 एवढा किलोमीटर त्यांनी जास्त केलेलं आहे. आणि तेच आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन कितीमध्ये 1,800 दिसतं तुम्हाला? ऑप्शन क्रमांक 3मध्ये दिसतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो या ठिकाणी जर प्रश्न समजला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा किंवा आपल्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. 12 नंबरचा प्रश्न पहा. 12 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो? माधवीने मशीनसाठी 60% खर्च 60% आणि कच्च्या मालासाठी 25% खर्च केले तरीसुद्धा तिच्याकडे 1,800 रुपये शिल्लक राहतात. तर तिने एकूण केलेला खर्च किती? आता एकूण केलेला खर्च आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. काय करते मित्रांनो? या ठिकाणी माधवी नावाची एक व्यक्ती आहे. आता हे काय करते तर ही स्त्री काय करते? मशीन खरेदीसाठी 60% खर्च करते. मशीन खरेदीसाठी किती टक्के खर्च करते? 60% खर्च करते. 60% खर्च करते. त्याच्यानंतर प्लस त्या कच्च्या मालासाठी किती खर्च करते? 25% खर्च करते. 25% खर्च करते. मग मला सांगा मित्रांनो या ठिकाणी 60% खर्च आणि 25% खर्च एकूण खर्च किती झाला मित्रांनो? 85%. कारण की 60 आणि 20 झाला 80, 80 आणि 5 म्हणजे 85% एकूण तिचा खर्च झाला. किती? 85% खर्च झाला. मग कोणतीही पगार किती असते मित्रांनो? 100% असते. मग जर 85% जर खर्च होत असेल, पहा लक्षात ठेवा 85% म्हणजेच कोणती जी काही पगार असते ती 100% असते. या 100%पैकी तिने 60% खर्च केले, डबल 25% खर्च केले आणि काय म्हणते परत तिच्याकडे 1,800 रुपये शिल्लक राहिले. 1,800 रुपये शिल्लक राहिले याचा अर्थ कोणती पगार 100% असते म्हणजे 85% खर्च केल्याच्या नंतर 1,800% राहिला. म्हणजेच याचा अर्थ 85% आणि हे 15% म्हणजेच याचा अर्थ 100%मधून 85% मायनस केला किती राहिला मित्रांनो? 15% राहिला. मग आपल्याला तेच दिले की 15% बरोबर या ठिकाणी 1,800 रुपये. 15% बरोबर 1,800 रुपये. मग आपल्याला विचारलं काय तिने खर्च केलेली रक्कम किती? म्हणजेच याचा अर्थ 15% बरोबर 1,800 रुपये असेल तर तिने खर्च किती केला मित्रांनो? 85% केला. म्हणजेच 15% बरोबर 1,800 तर 85% बरोबर किती? 85% बरोबर किती? याचा करायचा तिरपा गुणाकार. म्हणजेच 1,800 याचा आपल्याला काय करायचा? तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार आता आपण या ठिकाणी करून घेऊयात. तिरपा गुणाकार करून घेऊयात. तिरपा गुणाकार करायचा याचा अर्थ 1,800 गुणाकारामध्ये 85 गुणाकारामध्ये 85 आणि भागाकारामध्ये 15. पहा आता 5 भाग देऊयात. मी काय सांगितलं तुम्हाला? कोणत्याही संख्येचे एकक स्थानी जर 5 असेल तर त्याला 5नच भाग द्यायचा. मग 5 1 5 5 त्रिक 15 परत 5 1 5 राहिला मित्रांनो 3 म्हणजे झाला 35 5 7 35 5 7 35 म्हणजे 17चा भाग गेला. परत या 3 18ला भाग जातो का? पहा 3 1 3 3 6 18 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी झाला 600. म्हणजेच 17 गुणाकारामध्ये 600 जर केला तर 17 0 0 17 0 0 आणि 17चा पाडा 5 पर्यंत जर म्हणला 17 5 85 37 की दुवदर्शे म्हणजेच 102. याचाच अर्थ आपल्याला विचारलं काय? 85% बरोबर 10,200 आला आणि आपल्याला तेच तिने किती खर्च केला? तिचा एकूण पगार विचारला का नाही विचारला? जर तिचा एकूण पगार जर विचारला असतं तर कसं सॉल्व करायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. परंतु आपल्याला विचारलं काय? तिचा एकूण खर्च किती? मग एकूण खर्च तिचा असणार आहे 10,200 रुपये. ऑप्शन कितीमध्ये दिले तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. जर मित्रांनो हाच प्रश्न जर तुम्हाला असा विचारला असता, माधवीने मशीनसाठी 60% कच्च्या मालासाठी 25% खर्च केले तरीसुद्धा तिच्याकडे 1,800 रुपये शिल्लक राहतात तर तिचा एकूण पगार किती? पहा मी काय म्हणतो तिचा एकूण पगार किती असं जर विचारलं तर कसं सॉल्व करायचं सांगतो. परंतु आपल्याला इथं काय विचारलं की तिने खर्च केलेली रक्कम किती? खर्च केलेला किती हे आपल्याला विचारलं म्हणून या ठिकाणी आपण फक्त खर्च काढला. परंतु जर तिची एकूण पगार जर या ठिकाणी जर विचारली तर ते कसं सॉल्व करायचं सांगतो. पहा आता या ठिकाणी पहा थोडंसं लक्ष द्या. काय म्हणतो पहा माधवीने 60% खर्च केला 25% खर्च केला म्हणजे तिने 85% खर्च केला. बरोबर आहे ना?
85% खर्च केला, मग 85% खर्च केला तरीसुद्धा तिच्याकडे 1800 रुपये शिल्लक राहतात. 1800 रुपये शिल्लक राहतात. याचा अर्थ 15% 15% बरोबर किती झाला मित्रांनो? 15% बरोबर 15% बरोबर 1800. 15% बरोबर 1800. मग आपल्याला काय काढायचं? तिची एकूण पगार जर आपल्याला काढायची जर सांगितली असती तर एकूण पगार किती असते? 100% असते. मी वरती तुम्हाला सांगितलं होतं. मग एकूण पगार 100% असते, म्हणजेच 15% बरोबर 1800, तर 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? मग याचा आपल्याला काय करावं लागला असता? तिरपा गुणाकार करावा लागला असता. याचा आपल्याला काय करावं लागला असता? तिरपा गुणाकार. मग तिरपा गुणाकार करून घेऊयात मित्रांनो. 1800 गुणाकारामध्ये 100, 1800 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये काय करायचं असतं आपल्याला? भागाकारामध्ये हे 15 द्या. 15ने भाग, 3ने भाग जाणार, म्हणजे 3 1 3, 3 5 15, 3 5 15. कलर दिसत नसेल तुम्हाला, 1 मिनिट, कलर दिसत नसेल तर दुसरा कलर घेतो. 3 5 15 आणि 3 6 18, म्हणजेच मित्रांनो 600 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 5. मग या 5नं परत 100ला भाग जातो. 5 1 5, 5 2 10 आणि हा 0 जशास तसा. 600 गुणाकारामध्ये 20 करा, म्हणजे साईन 2 12, म्हणजे तिचा एकूण पगार असणार 12,000 रुपये. एकूण पगार किती आहे मित्रांनो? तिचा 12,000 रुपये. 12,000 रुपये तिचा एकूण पगार या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये सॉल्व करायचं. किंवा तुम्ही आता या ठिकाणी असं सुद्धा करू शकता. एकूण पगार आहे तिचा 12,000 रुपये. तिचा खर्च किती? तिचा खर्च 85% झाला. मग 12,000चे 85% काढा, तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळून जाईल. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. दोन्हीसुद्धा प्रकारे मी तुम्हाला प्रश्न सांगितला आहे. कधी मित्रांनो तुम्हाला असं सुद्धा तिचा एकूण पगार किती किंवा झालेली खर्च रक्कम किती असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आशा करतो हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. 13 नंबरचा प्रश्न पहा. ए ही सीची पहा काय म्हणते पहा, या ठिकाणी लक्ष द्या. काय म्हणते पहा, सी ही एची एकुलती एक नणंद आहे. सी कोणाची नंद पहा, सी एची नणंद आहे. कोणाची नंद? एची नंद. सी ही एची एकुलची एक नणंद आहे. एकुलती एक आहे, याचा अर्थ तिला दुसरी नणंद नाही आहे. सी ही बीची आत्या आहे. सी ही बीची आत्या आहे. आणि डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. तर ए ही डीची कोण? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला. हा डायग्राम काढल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी सॉल्व करता येणार नाही. काय करा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय म्हणले? सी ही एची एकुलती एक नणंद आहे. एची नणंद आहे, याचा अर्थ नणंद कोणता असते मित्रांनो? नणंद असती नवऱ्याची बहीण, म्हणजे ती नणंद असती. म्हणजे ती कोणाची नंद आहे? एची नंद आहे. सी कोणाची नंद? एची नंद आहे. याचाच अर्थ ही जी काही ए तुम्हाला दिसत आहे, एला कोणीतरी नवरा असणार, म्हणजे तिचा पती असणार. तो पती आपल्याला माहिती आहे का? नाही माहीत. म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात? अशाला असं कोरं सोडूयात. म्हणजे याचा अर्थ या दोघांचं लग्न झालेलं आहे. नणंद याचा अर्थ ए ही या ठिकाणी काय असणार? स्त्रीच असणार. मग स्त्री जर असेल तर या ठिकाणी कोणत्यातरी पुरुषासोबत तिचं लग्न झालं आहे. आता ती नणंद आहे. एची नणंद कोणाशी आहे? याचा अर्थ हे जे काही आपल्याला रकाना दिलेलं आहे तुम्हाला, हा रकाना, हा जो काही रकाना म्हणजेच एचा पती, एच्या पतीची ती नणंद आहे. याचा अर्थ त्याची ती कोण असणार? बहीण असणार. सी कोण आहे? त्याची बहीण असणार. आता बहीण असणार. मग पुढं काय म्हणते पहा, सी ही बीची आत्या. सी ही बीची आत्या. आता सी जी बीची आत्या जर असेल तर आत्या कोण असते मित्रांनो? वडिलाची बहीण म्हणजेच आत्या असती. म्हणजेच याचा अर्थ याची ही काय असणार? या ठिकाणी बी हा याचा मुलगा किंवा मुलगी असू शकतो. ठीक आहे, मुलगा किंवा मुलगी असणार. याचा अर्थ त्याची ती आत्या म्हणलं ना, कारण की वडिलाची बहीण ती या ठिकाणी आत्या असते. म्हणजेच याचा अर्थ सीचा जो काही भाऊ आहे हा बीचा कोण असणार? वडील असणार. साहजिक आहे ना. मग काय करायचं? आता पुढं काय विचारलं? डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. डी सीचा भाऊ आहे. मग मला सांगा, आता ही जी काही सी आहे, सीचा एकुलता एक भाऊ आहे, म्हणजे डीला जो काही एक भाऊ आहे त्याचं लग्न ए सोबत झालेलं आहे. ए सोबत झालेले म्हणजे प्रश्नात या ठिकाणी उत्तरामध्ये जे काही प्रश्न दिले प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मला सांगा मित्रांनो, डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे आणि याची सी ही नणंद आहे. नणंद कोण असते मित्रांनो? नणंद असती नवऱ्याची बहीण. ती नणंद असती. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला ठिकाणी कळालं पाहिजे की हे दोघं नवरा बायको आहेत आणि ही याची बहीण आहे, म्हणजेच ही याची नणंद आहे आणि ही याची आत्या. याचा अर्थ ए आणि डी यांचा जो काही अपत्य असणार आहे ते आहे बी. हे तुम्हाला आपल्याला समजलं. मग आता आपल्याला आन्सर या ठिकाणी उत्तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलं तर ए ही डीची कोण? जी काही ही ए आहे, ए या डीची कोण असणार आहे? साहजिक आहे मित्रांनो, ए ही डीची कोण असणार? ती पत्नी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिले. सोपा प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात. 14 नंबरचा प्रश्न पहा. 14 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो. 14 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 14 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा या ठिकाणी काय दिले मित्रांनो? आर
रिकामी जागा TU रिकामी जागा S रिकामी जागा UR रिकामी जागा TU. आता जर या ठिकाणी जर आपण जर मापलं तर किती आहे मित्रांनो 1 2 सर्वप्रथम मोजून घ्या. रिकामी जागासुद्धा सोडू नका. पहा या ठिकाणी आरच्या नंतर रिकामी जागा T U रिकामी जागा S रिकामी जागा U रिकामी जागा R रिकामी जागा T आणि U. आता हे किती आहेत पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत. याचा अर्थ आपल्याला काय करायचे याचे 2 2चे गट करायचे. 2 2चे गट करा 3 3चे करा. तर आपण 2 2चे करूयात. पहा हे 2चा गट झाला, हा 2चा गट झाला, हा 2चा गट झाला, हा 2चा गट झाला, हा 2चा गट झाला आणि पुढचा 2चा गट झाला. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं TU या ठिकाणी दिसतं. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय करूयात आपण हे जे काय आर दिसतं आरच्या समोरची रिकामी जागा आपल्याला या ठिकाणी शोधायची सर्वप्रथम. मग सर्वप्रथम आपण काय करूयात मित्रांनो टीच्या नंतर यू दिसते तुम्हाला, नंतर एस दिसते. मग एचच्या पाठीमागं आपण काय करूयात आर टाकून पाहूयात. पहा या ठिकाणी एचच्या अगोदर आपण आर टाकलं. मग या रिकामी जागामध्ये काहीच नाही म्हणून इथून एस टाकूयात. इथे एस टाकलं. एस टाकल्याच्या नंतर आता इथे यू आहे. यूच्या पाठीमागं काय आहे मित्रांनो पहा या ठिकाणी यू आहे. हे जिथे दिसते तुम्हाला यू इथे यू आहे. यूच्या पाठीमागं काय टी आहे म्हणजे इथं 100% टीच असणार हे लक्षात ठेवा. मग आता काय करायचं इथं परत इथं एस टाकून पहा म्हणजे आपली मालिका कशी होणार RSTU 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 म्हणजेच आपली मालिका झाली RSTU RSTU RSTU. म्हणजेच आपण या रिकाम्या जागेमध्ये काय भरले तर पहिल्या रिकाम्या जागामध्ये एस भरला, दुसऱ्या रिकाम्या जागामध्ये आर भरला, तिसऱ्या रिकाम्या जागामध्ये टी भरला, चौथ्या रिकाम्या जागामध्ये एस भरला. म्हणजेच SRTS कुठं दिसते पहा SRTS ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे शेजारी आहेत. पहा काय म्हणते 6 जणांची एक रांग आहे. 6 जणांची रांग आहे. रांग किती जणांची मित्रांनो रांग आहे या ठिकाणी 6 जणांची रांग आहे. 6 जणांची यामध्ये काय म्हणते पहा या रांगेमध्ये डी आणि सी हे ईचे लगतचे शेजारी आहेत. म्हणजेच ई जो आहे डी आणि सी या दोघांच्या मध्ये बसलेला आहे. कारण की दोघांच्या लगतचे शेजारी याचा अर्थ हे तुम्हाला कन्फर्म झालं की ई जो व्यक्ती हा डी आणि सी या दोघांच्या मध्ये बसलेला आहे. बी हा फक्त एचा शेजारी. बी फक्त कोणाचा शेजारी एचा शेजारी. म्हणजे बीला दुसऱ्या कोणाचाही शेजार चालत नाही. बी आणि ए हे मित्रांनो एकमेकाचे शेजारी आहेत. एला दुसरे शेजारी असू शकतात परंतु या ठिकाणी काय म्हणले बीला फक्त एच शेजारी म्हणजे बीला फक्त एचा शेजार पाहिजे. म्हणजे बीच्या बाजूला डावीकडून आणि उजवीकडून फक्त एकाच बाजूने या ठिकाणी ए पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं कोणीही नाही पाहिजे. त्याच्यानंतर पहा ए हा एफ पासून चौथा आहे. कोण मित्रांनो ए हा एफ पासून चौथा. आता या ठिकाणी स्टार्ट करा. एफ पासून चौथा आहे याचाच अर्थ इथं एफ लिहा. एफ पासून चौथा आहे. पहिला, दुसरा, तिसरा आणि कितवा आहे मित्रांनो ए हा चौथा आहे. ए हा चौथा आहे. मग मला सांगा आता इथं कंडिशनमध्ये पहिल्या काय म्हणते की बी हा फक्त एचा शेजारी. मग बी हा एचा शेजारी जर असेल जर मी या ठिकाणी इथं बी जर लिहिला तर बीला या ठिकाणी एकूण शेजारी आले ना. परंतु या ठिकाणी काय म्हणते बी फक्त एचा शेजारी. याचा अर्थ बी आपल्याला इथं बसवता येणार नाही. बी इथं बसवता येणार नाही कारण की बीला कोणाचाही शेजार चालत नाही. बी फक्त एचा शेजारी. म्हणून काय करूयात इतकं या साईडनं लिहूयात बीला या साईडनं लिहूयात. म्हणजे इकडं कोणी असणार का नसणार. कारण की कशामुळे नसणार पहा 1 2 3 4 5 6 6च लिमिट आपल्याला दिले. या ठिकाणी पहा ना 6च विद्यार्थी दिलेले 6च व्यक्ती दिलेले. म्हणून या ठिकाणी 6पेक्षा आपल्याला जास्त लिहिता येणार नाही. म्हणजे बीच्या इकडं जर आपण लिहित जर बसलो तर ते 7 होणार. परंतु गणितामध्ये 6 दिले मग 7वा कुठून होणार हा प्रश्न निर्माण होणार. म्हणजे हा प्रश्न आपला चुकणार. म्हणून या ठिकाणी बीच्या इकडं कोणी नसणार आहे. आता पहिलं कंडिशन काय म्हणते पहा डी आणि सी हे ईचे शेजारी आहेत. डी आणि सी ईचे शेजारी म्हणजे दोघांच्या मध्ये ई असणार. म्हणजेच या ठिकाणी दोघांच्या मध्ये ई असणार. म्हणजेच ईला फक्त इथंच जागा असणार. मग ईला जर इथं जर जागा असेल तर मग इथं आपण डी लिहू शकतो, इथं आपण सी लिहू शकतो. पहा झाल्या सर्व कंडिशन या ठिकाणी आपल्या बसलेले. म्हणजेच काय दिले पहा 6 जण आहेत डी आणि सी. डी सी हे ईचे शेजारी आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा डी आणि सी ईचे शेजारी आहेत. आले का नाही शेजारी पहा ना. आले नाही दोघं एकमेकाचे शेजारी. पहा या ठिकाणी आले शेजारी. त्याच्यानंतर काय म्हणते पहा बी फक्त एचा शेजारी म्हणजे बीचा शेजार फक्त ई सोबत बीचा शेजार फक्त ए सोबतच आहे. म्हणजे बीला दुसरा कोणी शेजारी दिसतो का इथं नाही दिसत. ही सुद्धा कंडिशन आपली बसली. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन काय म्हणते पहा
ए हा एफ पासून चौथा आहे, म्हणजे या संख्येपासून या एफ पासून ए किती आहे? चौथा आहे. पहा बरं येतो का? तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आला की चौथा. सर्व कंडिशन आपल्या सफिशियंट बसल्या. म्हणून मित्रांनो आता आपल्याला प्रश्न काय विचारला ते पाहणं गरजेचं आहे. चौथा असेल तर टोकाला कोण बसलेले आहे? टोकाला कोण बसलेले मित्रांनो? एफ आणि बी हे टोकाला आहेत, म्हणजे एफ बी म्हणजेच बी एफ, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो संपूर्ण प्रश्न हे PYQ म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी जुलै 2024 म्हणजे लेटेस्ट पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न होते. मित्रांनो PYQ क्वेश्चन जर तुम्ही केले तर 100% तुम्हाला तुमचं यश या ठिकाणी मिळून जाणार आहे. जेवढेही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील, जे विद्यार्थी नवीन असतील, जे विद्यार्थी आता नुकतीच 12वी झाली आणि 12वी झाल्याच्या नंतर पोलीस भरतीची तयारी करत असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणार आहे. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूत एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. आणि पुढचा जो काही व्हिडिओ असणार आहे आपला कोणत्या पोलीस भरतीचा असणार आहे? लातूर येथे विचारलेले गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न. पुढचा प्रश्न असणार आहे लातूर पोलीस भरती या ठिकाणी जुलै 2024 मध्ये विचारलेले प्रश्न. लेटेस्ट प्रश्न असणार आहेत, त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो टेक केअर, बाय बाय. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.